नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली आता काव्य आणि जीवाच्या नात्याचे सत्य सर्वांच्या समोर येणार आहे। इकडे मानिनी नंदिनीला विचारत असते, काव्य कुठे ग? तर काव्याच्या बद्दल नंदिनी सांगते, आईकडे गेली। मानिनी म्हणते, एवढ्या उशिरा? त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काव्याकडे नंदिनी आलेली आहे। काव्या म्हणत असते, हे बघ, लक्षात ठेव ताई, कोणी जरी विचारलं तर त्यांना फक्त एकच सांग की मी हे घर सोडून गेलेली आहे, मला नको हे नातं। आणि त्यानंतर पार्थ हा समजवत असतो, कारण नंदिनीने काव्याला विचारलेलं असतं की तू पार्थला तरी सांगून जायचं होतं ना कुठे गेलेली होतीस ते, कारण घरी गेल्यानंतरही तिला विचारलं होतं तर तिने तिथं सगळ्यांना सांगितलं की हो, मी घरी सगळ्यांना सांगून आलेली आहे, आणि इथे मात्र तिने कोणालाच सांगितलेलं नव्हतं। या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडत असतात। आणि इकडे काव्या रडत असते, ती पार्थला म्हणत असते, तुम्ही एकदा तरी मला समजून घ्या ना, नक्की मला काय म्हणायचं आहे ते। आणि काव्याचं हे जे काय वागणं चाललेलं असतं ते अति चाललेलं असतं, तिचा अतिपणा चाललेला असतो, ती प्रत्येक वेळेस कांगावा करत असते, चुकीच्या पद्धतीनं वागत असते। नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण काव्याला मात्र ऐकायचंच नाही। इकडे नंदिनी काव्य आणि पारचा संसार सुखाचा व्हावा यासाठी रम्याशी भांडत आहे, रम्याला दाखवत आहे की तू पारच्या जवळ जायचं नाही। आणि इकडे काव्यात जर हे लग्न ऍक्सेप्ट करत नाहीये तर या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। तर चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। कारण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। काव्याला कितीही समजवायचा प्रयत्न केला तर काव्याचा एकच ठेका सुरू आहे। या सगळ्यातून नंदिनी पार्थ काव्याला कसं बाहेर काढणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। इकडे पार्थ काव्याला समजवत असतो, काव्या म्हणत असते, हे बघा, काहीही झालं तरी माझं आणि तुमचं जे नातं आहे ते काहीही नाही, मी हे लग्नच मानत नाही, माझा तुम्ही नवरा नाही। तेव्हा पार्थ म्हणतो, कसं आहे, मी वेळ देत आहे, सगळं व्यवस्थित होईल याचा विचार करत आहे, पण काव्या तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये। तो म्हणतो की हा जो ग्लास आहे या ग्लासकडे पहा आणि तुम्हाला काय वाटतं? काव्या लगेचच बोलते, हा ग्लास अर्धा रिकामा आहे, अर्धा भरलेला आहे। ही लेक्चर माझी नका करू, हे सगळं मला माहिती आहे आणि मला या गोष्टी समजूनच घ्यायच्या नाहीत। हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। त्याचबरोबर पार्थ तिला समजवत असतो, पण काव्य मात्र ऐकायलाच तयार नसते। पार्थ म्हणत असतो, नात्याला आपण वेळ देऊया, त्यानंतर गोष्टी व्यवस्थित होतील, असं पार्थ तिला समजून सांगत आहे, पण काव्याला ऐकून घ्यायचं नसतं। पार्थ तिथून जातो, त्यानंतर काव्याच्या हातामध्ये तो ग्लास असतो आणि काव्या तो ग्लास फेकून देते आणि म्हणते, हा अर्धा ग्लासही मला नको आहे आणि पूर्ण भरलेला ग्लासही मला नको आहे। काहीही झालं तरीही मला हे नातंच नको आहे, कारण का आत्ता माझी चिडचिड होते, का त्या दिवशी मला वाटलं नाही? ही रम्या आई ते सगळ्यांच्या समोर सगळ्यांना सांगू शकली, मी माझ्या आईबाबांना कन्व्हिन्स करू शकलेली नाहीये, मी माझ्या आईबाबांना सांगू शकलेलं नाहीये माझं जीवावरती प्रेम आहे, मी का वागू शकले नाही असं? आता मी थांबणार नाही, आता शांत राहणार नाही, मी आत्ताच्या आत्ता जाणार आहे, असं म्हणत काव्या घरातून निघालेली असते। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शारदाला फोन आलेला असतो दौलत मामाचा, आणि शारदा दौलत मामाशी बोलत असते। दौलत मामा तिला विचारत असतात की लग्नाला यायला जमेल का, कारण त्यांच्या मुलीचं लग्न असतं। तेव्हा शारदा सांगते, हे बघ, माझी तब्येत तर ठीक नाही आणि काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी यांचा तर प्रश्नच येत नाही, त्या येऊ शकणार नाहीत, एवढं स्पष्टपणे इकडं ती सांगत असते। तेवढ्यातच तिथे धनंजय येतात आणि ते विचारू लागतात, काय झालं ग शारदा? तेव्हा शारदा सांगत असते की दौलत मामाचा फोन होता। कसं आहे माहिती आहे का, दौलत जो बोलत होता ते मला मान्य आहे, पण माझ्या मुलीच्या आयुष्याचं जे वाटोळं झालेलं आहे त्याचं काय करू? ह्या गोष्टी मी विसरू शकत नाही, असं शारदा इकडे सांगत असते। तेव्हा इकडे धनंजय म्हणत असतात की बरोबर आहे तुझं, मान्य आहे मला सगळं, पण तेव्हा शारदा म्हणत असते, हो कसं? त्यावेळेस जर आपण थांबू शकलो असतो, वेळ घेतला असता, तर आज माझ्या दोन्ही मुलींच्या आयुष्याचं वाटोळं झालं नसतं। तेव्हा इकडे धनंजय म्हणत असतो, असं कसं म्हणतेस तू मुलींच्या आयुष्याचं वाटोळं झालंय? काही वाटोळं वगैरे झालेलं नाही आपल्या मुलींच्या आयुष्याचं। तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की कसं शक्य सांगा ना, ज्या घरामध्ये रम्या आणि त्याचबरोबर वसुताई आहेत त्या घरामध्ये माझ्या मुली सुखात आहेत असं मी कसं म्हणू? हे सगळं बोलणं चाललेलं असतं। ती समजवत असते, स्वतःला समजवत असते, धनंजयला समजवत असते। धनंजय म्हणत असतो, ठीक आहे, चल बरं, आधी तू बसून घे, गोळ्या खायच्या आहेत तुला, कारण आत्ताच ती अटॅकमधून बाहेर आलेली आहे, तिच्यावर तिला उपचारांची गरज आहे।
आणि धनंजय बोलत असतो. तेव्हा शारदा म्हणत असते, हो बरोबर आहे, मला ना कळतच नाहीये, मी आलेच जरा. तेव्हा धनंजय म्हणतो, थांब जरा वेळ, गोळी खाऊन घ्या आधी, नंतर आपण बाकीच्या गोष्टी बोलूया. असं म्हणत धनंजय तिला समजवत असतो, तिला शांत करत असतो. परंतु शारदा म्हणत असते की नाही. तर शारदा इकडे म्हणत असते की मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. धनंजय गोळी घेतो आणि तिला गोळी देतो आणि म्हणतो, आधी गोळी घे नंतर बोलूया. शारदाला तो गोळी देत असतो. शारदा म्हणत असते, यांना माहीतच नाहीये ना, यांनाही खूप वाईट वाटेल, कारण काव्य आणि जीवाच्या नात्याबद्दल माहीतच नाहीये. आणि मग ती विचार करत असते, काही झालं तरीही आता मला यांना सगळं सांगायला पाहिजे. असं म्हणत शारदा सांगायचा विचार करत असते. धनंजय म्हणतो, काय बोलतेस तू, आपल्या मुली खुश आहेत ना. तेव्हा शारदा म्हणत असते की नाही. इकडे रम्या आहे, ती किचनमध्ये आलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुला काय हवं आहे का. त्यावर रम्या म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात तुझ्या आधी मी आलेले आहे आणि या घरात कुठे काय ठेवलेलं असतं हे सगळं मला माहिती असतं. या घरावरती माझा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, कारण नंदिनी तिथून चाललेली असते. रम्या तिला थांबवते आणि रम्या बोलू लागते, त्या दिवशी तू तुझ्या बहिणीची बाजू घेऊन मला एकटं पाडलं, सगळ्यांच्या समोर मला एकटं पाडलं आणि त्याचबरोबर माझ्या कानाखाली मारलीस. एवढं लक्षात ठेव, जेव्हा हे सगळं आता तुला कळणार आहे तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकलेली असणार आहे. लवकरच तुझ्या बहिणीचं जे काही कांड आहे ना ते मी तुझ्या समोर आणणार आहे. तेव्हा तुला एकटं पाडणार आहे, एवढं लक्षात ठेव. या भाषेमध्ये रम्या बोलत असते. नंदिनीला मात्र खूपच वाईट वाटत असतं. नंदिनी म्हणत असते, काय चाललंय हे नक्की. आणि तेव्हा नंदिनी तिला सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, पार्थ काहीही झालं तरी काव्याचे आहेत. तेव्हा रम्या म्हणत असते, कसं आहे, तुझा संसार कसा चालू आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तू कशी आहे, कशा पद्धतीनं राहते, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही महत्त्वाचं आहे ते म्हणजे की रम्या तिला बोलत असते की तुझा नवरा खाली जमिनीवर झोपतो आणि तू जे आहे ती बेडवर झोपते, ही गोष्ट आम्हाला माहिती आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीही झालं तरीही महत्त्वाचं आहे, कारण आत्ता जे पार्थ आहे तो हॉलमध्ये झोपतो आणि काव्या रूममध्ये झोपते. आणि हा जो तुझ्या बहिणीचा संसार आहे ना तो बघ कसा होणार आहे. लवकरच हे सगळं मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, लग्न ज्या परिस्थितीत झालेलं आहे त्या परिस्थितीमध्ये ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होणार आहे आणि पार्थ आणि काव्या यांचाही संसार सुखाचा होणार आहे. हे सगळं नंदिनी बोलत असते. पण रम्या मात्र तिला म्हणत असते की काहीही झालं तरीही पार्थ माझा होता आणि तो माझाच राहणार आहे, असं ती बोलत असते. तेव्हा नंदिनीला खूप राग आलेला असतो. नंदिनी तिचा हात पकडते आणि एक गोष्ट लक्षात ठेव म्हणते, काव्य आणि पार्थ यांचं देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालेलं आहे आणि पार्थ हा काव्याचाच आहे, एवढं लक्षात ठेव. रम्याला मात्र या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. रम्याला ही गोष्ट अजिबात पटत नसते. रम्या म्हणत असते की नाही, पहिल्यापासून पार्थ माझा होता आणि तो माझाच असणार आहे. तुम्ही कितीही कोणी काहीही बोलात तरी एक दिवस पार्थ माझा झालेला असेल आणि मी पार्थ सोबत असेल, एवढं लक्षात ठेव. नंदिनीला खूप राग आलेला असतो. नंदिनी म्हणत असते की काहीही झालं तरीही काव्याचं लग्न पार्थशी झालेलं आहे आणि काव्या आणि पार्थ यांचा संसार हा सुखाचा झालेला मी दाखवणार आहे तुला, असं ती बोलत असते. परंतु रम्या हट्टाला पेटलेली असते. रम्या ऐकायलाच तयार नसते. आणि इकडे नंदिनी मात्र समजवण्याचा प्रयत्न करते आणि ठणकावूनही सांगत असते. त्यानंतर नंदिनीने तिला ठणकावून सांगितलेलं असतं आणि पार्थपासून लांब राहायचं हेही तिला सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं, जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र रम्या म्हणत असते की काहीही झालं तरीही तुझी बहीण कशी आहे ना, तिला मी या घरातून कशी अलगद बाजूला काढून टाकणार आहे हे तुला कळणारही नाही आणि तू बघतच राहशील, असं ती बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे नंदिनीला सांगत असते की तुमच्या दोघींची अवस्था कशी झालेली असेल ती बघण्यासारखी असणार आहे, हे तिचं म्हणणं असतं. परंतु इकडे नंदिनी मात्र आता शांत बसणारी नसते. नंदिनीला काही झालं तरीही काव्या आणि पार्थ यांचा संसार व्यवस्थित सुरळीत करायचा असतो. खरं तर नंदिनीचं लग्न जमलं होतं, तिचा साखरपुडा झालेला होता, तरीही नंदिनीनं ती गोष्ट ॲक्सेप्ट केलेली आहे. पण रम्या मात्र ऐकायलाच तयार नसते. रम्याचं एवढंच सुरू असतं आणि ती अजून इथे नंदिनीलाच धमकावून जात आहे. नंदिनी म्हणते, काय करू मी या सगळ्याचं, कारण नंदिनीला कळतच नाहीये की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, या सगळ्यातून गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत, ही गोष्टच नंदिनीच्या लक्षात येत नसते.
इकडे नंदिनी विचार करत आहे. त्याचबरोबर शारदा आता काव्याच्या कपाटाकडे गेलेली असते आणि शारदा विचार करत असते, काहीही झालं तरीही आत्ता मला यांना ही गोष्ट सांगितलीच पाहिजे, कारण माझ्या मुलांचं आयुष्य असं उद्ध्वस्त होताना मी पाहू शकत नाही, कारण मला कळलेलं आहे तर यांना मी सांगितलंच पाहिजे. असं म्हणत शारदा काव्याचं कपाट उघडते. त्या कपाटामध्ये जी पेटी आहे ती पेटी काढते आणि ती पेटी घेऊन आता त्यातलं ती लॉकेट काढते. म्हणते आत्ताच्या आत्ता मला हे लॉकेट यांना नेऊन दाखवलं पाहिजे. काव्याला तिने सांगितलेलं असतं की तुम्ही चौघजण बोलून घ्या, तोपर्यंत मी बाबांच्या मनाची तयारी करत आहे, या सगळ्या गोष्टी बोललेली असते. आणि आता काव्याने त्या दिवशी मी काव्याला थांबवायला नको होतं, त्या दिवशी सगळं सांगितलं असतं तर बरं झालं असतं असं शारदाला वाटायला लागलेलं असतं. त्यासोबतच शारदा हे सगळं बोलत असते आणि मग शारदाला आठवत असतं शारदाने ते लॉकेट हातात घेतलेलं असतं आणि शारदा म्हणत असते की मला जाऊन आता हे सगळं यांना सांगितलं पाहिजे, लवकरात लवकर ह्या दोन प्रेम करणाऱ्या जीवांना मला एकत्र आणलं पाहिजे. हे सगळं आता बोलणं चाललेलं असतं. शारदा म्हणत असते की मी जाते आणि त्यांना हे लॉकेट दाखवते. असं म्हणत ते शारदाने लॉकेट हातात घेतलेलं आहे आणि शारदा ते लॉकेट घेऊन आता निघालेली आहे. तेवढ्यातच काव्य आलेली दिसते. आणि काव्य कशी आली आहे आणि बाबांनी तिला आवाज दिलेला हा आवाज इकडे शारदाच्या कानावरती पडतो. शारदा म्हणते मला भास झाला की काय. असं म्हणत शारदा ते लॉकेट घेते आणि ते लॉकेट घेऊन जाऊ लागते. तेव्हा धनंजय आलेला असतो. धनंजय म्हणतो अगं काव्य तू अचानक नाही एकटीच आलीस का पार्थवालेच सोडायला तुला. तोपर्यंत इकडे शारदाही आलेली असते. तर इकडे मानिनी मात्र भयानक चिडलेली असते. मानिनीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता रम्यानं जे काही गोंधळ घातलेला आहे तो आता संपवायलाच पाहिजे. म्हणून मानिनी रम्याच्या रूममध्ये आलेली असते आणि ती रम्याला म्हणत असते की हे काय तुझं जे चाललेलं आहे ना ते बास करायचं. असं म्हणत रम्याच्या रूममध्ये येऊन तिने तिचं जे साहित्य असतं, तिचं जे कपाट आहे ते उघडलेलं आहे आणि त्या कपाटातल्या फोटो सगळ्या वस्तू तिनं बाहेर काढलेल्या आहेत. आणि रम्या मात्र म्हणत असते की मामी प्लीज असं नको करू प्लीज, असं म्हणत ती बोलत असते. परंतु इकडे शारदा मात्र ऐकायलाच तयार नसते. शारदा म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे पण आता नाही. तुझ्यामुळे यांची आणि त्याचबरोबर यांच्या मित्राची 35 वर्षाची मैत्री तुटली आहे. तुझ्यामुळं आमची नाती, आमची लोक गमावली चाललेली आहेत आणि तरीही तुझं आम्ही हे सगळं वागणं सहन करायचं आहे. असं मानिनी बोलत असते. रम्याला ती म्हणत असते बाद झालं, जराही तुला लाज वाटलेली नाही. पार्थ आणि त्याच्या बायकोच्या समोर येऊन तू सगळ्यांच्या समोर सांगितलं की पार्थच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात आहे. तरी लहानपणी खेळताना ते मंगळसूत्र घातलं गेलं होतं आणि तरीही तुला असं वाटतंय की तू जे काय वागलेले आहे ते बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या सगळ्या वस्तू आता मी फेकून देणार आहे. हे ना मी खूप आधी करायला पाहिजे होतं. इकडे रम्या मात्र रडत असते. ती म्हणत असते मामी प्लीज माझं बालपण आहे, नको टाकून देऊ तू हे, असं नको करू, असं रम्या बोलत असते. मानिनी म्हणत असते बाद झालं, आत्तापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे पण यापुढे नाही. आता एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. हे मी खूप आधी करायला पाहिजे होतं आणि लवकरात लवकर मी तुला सांगत आहे या सगळ्या गोष्टी तुझ्या कपाटातूनच नाही तर तुझ्या मनातूनही बाहेर गेल्या पाहिजेत. अन्यथा ह्या वस्तू माझ्याकडे असतील आणि तुझी या घराच्या बाहेर हकलपट्टी झालेली असेल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. असं ती म्हणत असते आणि रागाने तिथून ठणकावून निघून जाते. इकडे रम्याने मात्र हातात फोटो घेतलेला असतो पार्थचा आणि ती म्हणत असते काहीही झालं तरीही माझ्या पार्थला माझ्यापासून कोणीच वेगळं करू शकत नाही. इकडे मानिनी तिला म्हणालेली असते की एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी मामी आहे आणि मामीच राहणार आहे. मला तुझी सासू बनवण्याचा प्रयत्न करू नको. रम्या म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, तुला माझी सासू व्हायचं नाहीये पण मला तुझी सून व्हायचंय आणि मला तुझी सून व्हायला नक्की आवडणार आहे. असं म्हणत रम्याने आता निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे रम्या भयानक चिडलेली असते. नंदिनी इकडे विचार करत बसलेली असते की मी काय करू नक्की, या सगळ्यातून काव्याला कसं समजवू, काव्य आणि पार्थ यांचं नातं कसं व्यवस्थित करू, या गोष्टींचा विचार नंदिनी करत असते. जीवाने तर स्वतःहून माझ्या डोक्यावरती येऊन हात ठेवला होता, स्वतःहून तो सगळं हे करत होता. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही
नंदिनी म्हणत असते जीवाने ॲक्सेप्ट केलेलं नाही तर काव्या कशी ॲक्सेप्ट करणार आहे. काव्यासाठी तर हे सगळं अचानक घडलेलं होतं. या सगळ्यातून काव्या कशी बाहेर पडेल हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग इकडे काव्या घरी आलेली असते. काव्याला धनंजय विचारत असतो तिथं सगळ्यांना सांगितलंय ना, आणि येण्याआधी एकदा आम्हाला कळवलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते की आता माझ्या घरी येताना सांगून यायचं आहे का, असं ती बोलत असते. तेव्हा धनंजय म्हणत असतो तसं नाही ग, मला सांग तू एकटीच आलीस का. तेव्हा ती म्हणते हो मी कॅब करून एकटीच आलेली आहे. तेव्हा मात्र धनंजय म्हणतो तिथं सगळ्यांना सांगितलंय ना. काव्या म्हणते हो मी सगळ्यांना सांगून आले. काव्याचं मात्र असंच ठणकावून बोलणं सुरू झालेलं असतं. काव्या धनंजयला म्हणत असते की मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मी त्यासाठी आलेली आहे. तेव्हा इकडे शारदाही म्हणत असते की बोल बोल बाळा, तुझ्या मनात जे काय आहे ना ते बोलून मोकळी हो. तर काव्या आईकडे पाहू लागते. नक्की आई असं का बोलती आज, हा प्रश्न काव्याला पडलेला असतो. तेव्हा शारदा म्हणत असते की बोल, आणि आधी तिनं सांगितलेलं असतं की तोपर्यंत मी तुझ्या बाबांच्या मनाची तयारी करते आणि तुम्ही चौघजण बसून बोलून घ्या. ह्या गोष्टी काव्याला आठवत असतात. काव्याचं लक्ष आईच्या हाताकडे जातं. तिला आईच्या हातामध्ये ते लॉकेट दिसतं जे तिचं आणि जीवाच्या फोटो असलेलं लॉकेट आहे. ते लॉकेट पाहून इकडे काव्या म्हणत असते की नक्की काय आहे. आता स्पष्टपणे शारदाने तर सांगितलेलं आहे की तू बोलून घे, तू बोल, सगळ्यांशी मोकळी हो बोलून, तुझ्या मनात जे काय चालू आहे ते बोल. आता मात्र काव्याला भारी वाटत आहे आणि काव्यानं ठरवलेलं आहे की आता मी सगळ्यांना सांगणार आहे. काव्या आईचा विचार करत होती, पण काव्याने आता ठरवलेलं होतं रम्याचं जे वागणं आहे ते पाहिल्यानंतर काव्यानं ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता मी सगळ्यांच्या समोर सत्य आणणार आहे आणि मी शांत राहणार नाही. माझ्या आणि जीवाच्या नात्याबद्दल मी सर्वांना सांगणार आहे असं ठरवलेलं असतं. त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे धनंजय त्याचबरोबर काव्या सगळेजण तिथं असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे शारदा तिला म्हणत असते की बोल काय बोलायचंय ते. तिथं उभी असते ती, म्हणजे तिथं उभी असते आरुषी पण पाहत असते. आरुषीलाही कळत नसतं की नक्की काय चाललेलं आहे. आरुषीही तिच्याकडे पाहते आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण बोलत आहेत आणि मग काव्या आता मनातल्या गोष्टी सांगायला सुरुवात करत आहे. काव्या कशा पद्धतीनं सांगणार आहे, काव्या नक्की कसं सांगणार आहे की माझं जीवावरती प्रेम आहे, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ त्याचबरोबर चॅनलशी कनेक्टेड राहा. तर इकडे आता मानिनी जी आहे ती नंदिनीला विचारते काव्या कुठं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की काव्या आईकडे गेली आहे. तेव्हा मानिनी म्हणते एवढ्या उशिरा, म्हणजे एवढ्या उशिरा असं काय घडलं की काव्या आईकडे का गेली आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच ती विचारत असते. तेव्हा मात्र नंदिनी सांगते की नाही माहिती. त्यानंतर नंदिनी काव्याकडे आलेली असते. ती काव्याला समजवत असते. काव्याला म्हणत असते की काय चाललंय तुझं हे सगळं. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की तुला जर कोणी विचारलं तर एकच सांग की मी हे घर सोडून चाललेली आहे. काव्याला ती समजवण्याचा प्रयत्न करत आहे, या नात्याबद्दल समजवण्याचा प्रयत्न करत आहे. पण काव्याला मात्र अजिबात ऐकून घ्यायचं नाही. काव्याला तिचंच म्हणणं खरं करायचं आहे आणि त्या पद्धतीनंच काव्या वागत असते. त्यानंतर ती पार्थकडे येते. पार्थला म्हणू लागते की तुम्ही का समजून घेत नाहीये, माझी कंडिशन काय आहे ती तुमच्या लक्षात का येत नाहीये, तुम्हाला का कळत नाहीये, असं म्हणत ती पार्थला बोलत असते. पार्थलाच ती सांगत असते की काही झालं तरीही तुम्ही मला समजून घेऊ शकत नाही. आणि मग काव्याने आता घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काव्या घर सोडून निघालेली आहे. या सगळ्यातून नंदिनी पार्थ काव्याला कसे वाचवणार आहेत, त्याचबरोबर जीवाचा काय रोल असणार आहे. काव्या जेव्हा घरातून बाहेर जाईल तेव्हा जीवा कशा पद्धतीने रिॲक्ट करणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.